नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टडीज या यूट्यूब चॅनलमध्ये मी युवराज चव्हाण तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे. आज आपण या लेक्चरमध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षेचा अभ्यास करत असताना जीएस साठी किंवा जनरल स्टडीसाठी महत्त्वाची कोणती पुस्तकं वाचावी याच्या संदर्भात चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी हा जो कोणी व्हिडिओ पहिल्यांदा बघत आहेत त्यांच्या माहितीसाठी की आपण राज्यसेवेचा जो काही पूर्व परीक्षा जीएसचा सिलेबस काय असतो त्याचं सुद्धा ॲनालिसिस मागील काही व्हिडिओमध्ये केलेलं आहे. तर त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. तो सुद्धा व्हिडिओ अवश्य बघून घ्या. म्हणजे राज्यसेवेचे जे काही वेगवेगळे विषय आहेत जीएसच्या मध्ये असणारे इतिहास, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, भूगोल इत्यादी विषय असतील तर त्यांचं नेमकं विश्लेषण नेमकं कसं असेल तर हे कळण्यासाठी तुम्ही तो सुद्धा व्हिडिओ बघू शकता. तर ठीक आहे, आपण आपल्या लेक्चरला आजच्या सुरुवात करूया. तर बघा, राज्यसेवा पूर्व परीक्षा करत असताना जो जीएसचा जो सिलेबस आहे त्याच्या संदर्भात महत्त्वाची कोणती किंवा नेमकी कोणती पुस्तकं वाचायला लागतात याच्या संदर्भात हे लेक्चर बघितल्यानंतर तुमच्या माइंडमध्ये एक क्लिअरिटी येऊ शकते. मराठीमध्ये एक म्हण आहे बघा, एक नाही धड आणि भाराभर चिंध्या. तर याचा उपयोग एमपीएससी करत असताना किंवा राज्यसेवा करत असताना बऱ्याच वेळेला काय होतं की मार्केटमध्ये खूप सारी पुस्तकं असतात आणि त्यापैकी नेमकी कोणती वाचावी का सर्वच वाचावी या प्रश्नानं तुमच्या डोक्यामध्ये बराचसा गोंधळ घातलेला असतो. आणि या गोंधळामध्ये जर तुमच्या हातामध्ये येईल ते जर तुम्ही पुस्तक वाचत गेला तर तुमचं डायव्हर्टेशन किंवा तुमचं जे काही अभ्यासाचं जे काही लक्ष केंद्रित असतं ते विकेंद्रित होण्याची दाट शक्यता असते आणि तुम्हाला वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये किंवा राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेमध्ये सुद्धा यश मिळण्यामध्ये अडथळा येऊ शकतो. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा करत असताना नेमकी कोणती पुस्तकं वाचली पाहिजेत किंवा किमान अशी मी आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला ही पुस्तकं सांगेल की किमान त्या तरी पुस्तकांचा तुम्ही अभ्यास केलाच पाहिजे. म्हणजे याच्या व्यतिरिक्त सुद्धा मार्केटमध्ये खूप सारी पुस्तकं आहेत, पण मी जेवढी सजेस्ट करतो किमान तेवढी तरी पुस्तकं तुम्ही वाचा की तुम्हाला त्याचा राज्यसेवा पूर्व परीक्षा करत असताना नक्कीच उपयोग होऊ शकेल. तर बघा, राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये एकूण 7 विषय त्यांनी दिलेले आहेत सिलेबसमध्ये. आपण मागच्या लेक्चरमध्ये डिटेल्सपणे समजावलेलं आहे. तर एकूण 7 विषय आहेत आणि या 7 विषयाला अनुसरून एकूण 100 प्रश्न येतील आणि 100 प्रश्न जवळपास 200 मार्क्ससाठी असतील. तर हे वेगवेगळे जे काही 7 विषय असतील तर त्यातला पहिला आणि महत्त्वाचा जो काही विषय असेल तो म्हणजे चालू घडामोडी किंवा करंट इव्हेंट्स. तर बघा, सिलेबसमध्ये दिलेलं आहे की राज्य स्तरावरच्या, राष्ट्रीय स्तरावरच्या आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर या वाचत असताना आम्हाला आमचं नेमकं रेफरन्स मटेरियल कुठलं पाहिजे तर याच्या संदर्भात क्लिअरिटी असणं खूप महत्त्वाचं आहे. त्यातलं पहिलं आणि महत्त्वाचं रेफरन्स मटेरियल असेल ते म्हणजे मराठीतलं एक महत्त्वाचं वर्तमानपत्र ते म्हणजे लोकसत्ता आणि हिंदीत इंग्लिशमधलं एक महत्त्वाचं जे काही न्यूज पेपर आहे ते म्हणजे द हिंदू. तर बघा, एमपीएससी कमिशनची परीक्षा करत असताना किंवा महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनची परीक्षा देत असताना तुम्हाला लोकसत्ता हे वर्तमानपत्र वाचलंच पाहिजे, म्हणजे कंपल्सरी आहे. का? तर तुम्हाला करंट इव्हेंटमध्ये त्याचा खूप सारा उपयोग होणारच आहे. त्याच्याबरोबर तुमचं जे काही माइंड डेव्हलपमेंट म्हणतो, वैचारिक जे काही पॉवर असते किंवा वैचारिक शक्ती असते ते वाढवण्यासाठी सुद्धा हे वर्तमानपत्र कामाला येईल. आणि त्याच्याबरोबर जे सीसॅट मधलं जे काही आकलन असतं यासाठी सुद्धा तुम्हाला वर्तमानपत्र कामाला येईल. म्हणजे बघा, या वर्तमानपत्राचे वाचनाचे तुम्हाला खूप सारे फायदे होऊ शकतात. तर रोजच्या जे काही चालू घडामोडी महत्त्वाच्या असतात ते वाचण्यासाठी लोकसत्ता हे वर्तमानपत्र तुम्हाला खूप केअरफुली वाचलं पाहिजे. किंवा ज्यांचं इंग्लिश चांगलं आहे त्यांनी द हिंदू वाचलं तरी पण चालेल. म्हणजे बघा, द हिंदू जर वाचला तुम्हाला करंटच्या न्यूज पण तुम्हाला चांगल्या कळून जातील. त्याच्याबरोबर जे इंग्लिश आकलन असतं ते सीसॅट मध्ये पण तुम्हाला कामाला येतं किंवा राज्यसेवा मुख्य परीक्षा जो काही निबंधाचा पेपर असतो तिथंही कामाला येतं. तर तुम्ही किमान लोकसत्ता तर वाचलंच पाहिजे आणि जर वेळ मिळाला तर द हिंदू सुद्धा बघू शकता. याच्या व्यतिरिक्त तुम्ही वर्तमानपत्र कुठलं नाही वाचलं तरी चालेल, म्हणजे मी मिनिमम बोलतोय. तर एवढी 2 किमान वाचली ना तर तरी सुद्धा हे राज्यसेवेच्या दृष्टीने इनफ आहे असं म्हटलं जाईल. तर बघा, जो काही चालू घडामोडीचा अभ्यास करत असाल त्यातला एकदम बेस्ट जो काय असेल तो म्हणजे असतील की महत्त्वाचं वर्तमानपत्र. त्याच्यानंतर जी पुढची जी काही स्टेज असेल किंवा पुढची अवस्था असेल ते म्हणजे महिन्याच्या शेवटीला येणारी जी काही विविध स्पर्धा परीक्षे रिलेटेड जी काही मासिकं आहेत ती तुम्हाला वाचावी लागतील. बघा, मार्केटमध्ये खूप सारी मासिकं आहेत, तर आम्हाला नेमकं कुठलं वाचायला पाहिजे? तर बघा, विविध मासिकांचा किंवा बऱ्याचशा यशस्वी विद्यार्थ्यांच्या जर इंटरव्ह्यू तुम्ही ऐकल्या तर पृथ्वी परिक्रमा जे आहे मासिक हे खूप उत्कृष्ट आहे. याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी कव्हर केलेल्या असतात. तर तुम्ही परिक्रमा जे काही मासिक आहे महिन्याच्या शेवटीला येतं ते सुद्धा तुम्ही वाचू शकता. दुसरं महत्त्वाचं की लोकराज्य आणि योजना ह्या नावाची 2 जे काही मासिकं येतात, तर लोकराज्य हे महाराष्ट्र शासनाचं मुखपत्र आहे आणि योजना हे केंद्र सरकारचं मुखपत्र आहे. म्हणजे महाराष्ट्र शासन ज्या ज्या काही महत्त्वाच्या शासकीय स्तरावरती निर्णय, ज्या ज्या कोणत्या योजना आणतं किंवा योजना कोणत्या लॉन्च करतं. बघा, पुढचा मुद्दा असेल की लोकराज्य हे जे काही मासिक आहे ते महाराष्ट्र शासनाचं मुखपत्र आहे आणि याच्यातून महाराष्ट्र शासन जे काही विविध निर्णय घेते ते तुम्हाला कळून जातील आणि केंद्र सरकारचे जे काही वेगवेगळे निर्णय असतात किंवा वेगवेगळे जे काही डिसिजन मेकिंग असतात ते तुम्हाला योजना या मासिकाच्या माध्यमातून मिळून जातील. तर लक्षात ठेवा, राज्य स्तरावरती जे काही चाललेलं आहे ते समजण्यासाठी तुम्हाला लोकराज्य वाचावं लागेल आणि केंद्रीय स्तरावरती जे काय चाललेलं आहे ते योजना वाचावं लागेल. म्हणजे अभ्यासाच्या क्रमामध्ये किंवा अभ्यास करत असताना साधारण वर्तमानपत्र जे असेल ते शक्यतो तुम्ही दुपारच्या वेळेला वाचा. म्हणजे दुपारच्या वेळेला अभ्यासातून
थकवा येत असतो आणि अशा वेळेला काहीतरी तुम्हाला इंटरेस्टिंग तुम्हाला वाचावं वाटतं. आणि त्याच्यानंतर लोकराज्य असेल, परिक्रमा असेल किंवा योजना असेल, अशी जी काही मासिकं असतील ती विकेंडला किंवा तुम्ही तुमच्या अभ्यासातून वेळ काढून एक प्रॉपर वेळ काढा आणि त्याच्यामध्ये तुम्ही वाचा. त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकेल. तर बघा, हे महत्त्वाचं की चालू घडामोडीसाठी तुम्हाला काय वाचलं पाहिजे. तुम्ही इमेज पण इथं बघू शकता की लोकराज्य हे प्रत्येक महिन्याला येतं, योजना पण प्रत्येक महिन्याला. योजना हे जे काही मासिक आहे ते जवळपास मराठी असेल, हिंदी असेल, इंग्लिश असेल, विविध भाषातून येतं. तर तुम्ही मराठी किंवा इंग्लिश कुठलीही वाचू शकता. त्यानंतर परिक्रमा हे पण महिन्याला येऊन जातं आणि हा रोजचा महत्त्वाचा असेल तो म्हणजे दैनिक लोकसत्ता. तर याचं तुम्ही चालू घडामोडीसाठी उत्कृष्टपणे वाचन करू शकता. ठीक आहे. पुढचा जो काही विषय आहे तो म्हणजे राज्यघटना किंवा पॉलिटी. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे राज्यघटनेवरती खूप स्पर्धा परीक्षेच्या म्हणजे राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेमध्ये जवळपास 15 प्रश्न येतात. म्हणजे 100 पैकी जवळपास 15 प्रश्न म्हणजे जवळपास 15% पेपर हा पॉलिटीवरती असतो. आणि पॉलिटी जर तुम्हाला समजायचं असेल म्हणजे अगदी ज्यांचं आर्ट्स बॅकग्राऊंड आहे त्यांना पॉलिटी चांगलं कळतं किंवा त्यांना अभ्यासक्रमात झालेलं असतं. पण ज्यांचं नॉन आर्ट्स किंवा ज्यांचं आर्ट्स बॅकग्राऊंड नाही अशा विद्यार्थ्यांसाठी प्रामुख्याने त्यांनी सुरुवातीला जे काही विविध क्रमिक पुस्तकं आहेत म्हणजे शाळेतली पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये पंचायत राज व्यवस्था काय असेल, संसद काय असते, लोकसभा काय असते, राज्यसभा काय असते, असे जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत अगदी 8वी पासून 12वीच्या क्रमिक पुस्तकामध्ये जे आपल्या भारतीय राज्यघटनेशी रिलेटेड जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते तुम्ही जे काही क्रमिक पुस्तक आहेत त्याच्यामध्ये व्यवस्थित वाचू शकता. त्याच्यानंतर पुढची जी काही लेवल असेल किंवा त्याच्यानंतर पुढची जी काही स्टेज असेल त्यासाठी 2 महत्त्वाची पुस्तकं आहेत बघा. इथे इमेजमध्ये पण देऊ शकतो की इंडियन पॉलिटी एम लक्ष्मीकांत या लेखकाने लिहिलेलं आहे आणि दुसरं जे पुस्तक असेल ते रंजन कोळंबी सरांनी लिहिलेलं आहे. तर लक्षात ठेवा, इंडियन पॉलिटी हे पुस्तक सुरुवातीला फक्त इंग्लिशमध्ये होतं आणि आता सुदैवानं त्याची आवृत्ती मराठीत सुद्धा प्रकाशित झालेलं आहे. म्हणजे के सागर पब्लिकेशन मराठीत प्रकाशित केलेलं आहे. आणि दुसरं असेल म्हणजे रंजन कोळंबे सरांचं पुस्तक. तर लक्षात ठेवा, बरेचसे विद्यार्थी अगदी सुरुवातीला जर अभ्यास करत असतील तर तुम्ही इंडियन पॉलिटी हे सुरुवातीला घेण्यापेक्षा किंवा अगदी सुरुवातीला वाचण्यापेक्षा जे रंजन कोळंबे सरांचं जे काही पॉलिटीचं पुस्तक आहे ते वाचून घ्या, समजून घ्या आणि बराचसा भाग याच्यामध्ये कव्हर केलेला आहे. तर या पुस्तकाचा तुमचा खूप चांगला बेस तयार होईल आणि त्याच्यानंतर तुम्ही इंडियन पॉलिटी जर तुमचं इंग्लिश उत्कृष्ट असेल तर इंग्लिशमधून वाचू शकता आणि जर मराठी चांगलं असेल तर तुम्ही मराठीतनं. म्हणजे तुम्ही कुठली लँग्वेज निवडायची ते तुमच्यावरती आहे. फक्त पुस्तक वाचून तुम्हाला अंडरस्टँडिंग होणं खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर आमच्या देशामध्ये जी काही महत्त्वाची 73वी घटनादुरुस्ती झाली, 73वी घटनादुरुस्तीतून आमच्या देशातील जे काही पंचायत राज संस्था आहेत म्हणजे ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, तर या तिन्ही संस्थांना आमच्या राज्यघटनेमध्ये स्थान देण्यात आलं किंवा राज्यघटनेमध्ये इन्क्लूड करण्यात आल्या. त्यासाठी ही 73वी घटनादुरुस्ती महत्त्वाची झाली. तर याच्याशी रिलेटेड पंचायती राज जी काही व्यवस्था आहे तर याच्या संदर्भातलं जे काही महत्त्वाचं पुस्तक आहे ते म्हणजे किशोर लवटे सरांचं आहे. तर हे पुस्तक सुद्धा तुम्हाला बघावं लागेल. म्हणजे बघा, पॉलिटीचा अभ्यास करत असताना एम लक्ष्मीकांत मराठीतलं किंवा इंग्लिशमधलं बघावं लागेल आणि पॉलिटीच्या बेससाठी रंजन कोळंबे सरांचं यांचं पुस्तक लावावं लागेल आणि जे काही पंचायत राज व्यवस्था आहे त्यासाठी किशोर लवटे सरांचं पुस्तक तुम्हाला बघायला लागेल. म्हणजे मिनिमम एवढी तर तुम्ही बघितली पाहिजे. म्हणजे मी तुम्हाला एवढं सांगतो की आता जे काही मी बोललो म्हणजे इंडियन पॉलिटी एम लक्ष्मीकांत मराठीतलं किंवा इंग्लिशमधलं, त्याच्यानंतर की कोळंबे सरांचं एक पुस्तक असेल आणि त्यानंतर किशोर लवटे सरांचं पुस्तक, एवढं जर केलं तर जवळपास 90 ते 95% तुमचा भाग परीक्षेचा ह्या 2-3 पुस्तकातनं कव्हर होऊ शकतो. त्यामुळे मिनिमम एवढी पुस्तकं तुम्ही आवश्यक वाचाच. याच्या व्यतिरिक्त वाचलं तर काही प्रॉब्लेम येणार नाही, पण किमान एवढं तरी वाचा. तर राज्यघटनेसाठी ही तुम्हाला एक महत्त्वाची पुस्तकं म्हणता येतील. त्यानंतर पुढचा विषय असेल तो म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था. बरेचसे विद्यार्थी ह्या विषयाला स्किप करतात आणि माहितीसाठी सांगतो, अलीकडं एमपीएससीच्या किंवा एमपीएससीच्या राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये इंडियन इकॉनॉमीवरती खूप सारे प्रश्न यायला आहेत किंवा खूप सारे प्रश्न वाढत आहेत. आणि जर इंडियन इकॉनॉमीशी रिलेटेड तुम्हाला जर बेसिक माहिती आणि जे करंट इव्हेंट जर त्याला तुम्ही अटॅच केलं तर तुमचे खूप सारे प्रश्न राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये बरोबर येण्याची दाट शक्यता असते. त्याच्यामध्ये बघा, प्रामुख्याने मध्ये दारिद्र्य असेल, बेरोजगार असेल, लोकसंख्या असेल, खूप सारी प्रकरणं आहेत. आपण हे इकॉनॉमीची आपली जी काही लेक्चर सिरीज सुरू आहे त्याच्यामध्ये आपण याची चर्चा करत आहोत. तर ज्यांना कुणाला इकॉनॉमीची लेक्चर सिरीज बघायचं असेल त्यांनी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्टडीज एमपीएससी यूपीएससी या चॅनलला सबस्क्राईब करून प्लेलिस्टमध्ये जे काही विविध इकॉनॉमीचे लेक्चर आहेत ती सुद्धा तुम्ही बघून घेऊ शकता. तर बघा, इकॉनॉमिक्सचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर बघा, साधारण 8वी-10वी पर्यंत विशेष काय जे काही भूगोल आणि अर्थशास्त्राचं जे पुस्तक असतं त्याच्यामध्ये विशेष काय अर्थशास्त्र नसतं. त्यामुळे तुम्ही सुरुवातीला 11वी आणि 12वीची जी काही पुस्तकं आहेत स्टेट बोर्डाची, बघा स्टेट बोर्डाची म्हणतोय, महाराष्ट्र स्टेट बोर्डाची किंवा एनसीआरटीची पण असतील इंग्लिश, म्हणजे इंग्लिशमध्ये किंवा हिंदीत ही पुस्तके एनसीआरटीची. तर ज्यांचं कुणाचं इंग्लिश चांगलं आहे त्यांनी एनसीआरटीची पुस्तकं बघू शकता. ज्यांचं इंग्लिश बेताच आहे किंवा व्यवस्थित नाही त्यांनी महाराष्ट्र स्टेट बोर्डाची 11वी किंवा 12वीची पुस्तकं बघू शकता. तर बघा, 11वी आणि 12वीची स्टेट बोर्डाची जी पुस्तक आहे त्याच्यामध्ये इकॉनॉमिक्स बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर अगदी बेसिक बॅकग्राऊंड किंवा ज्या काही कन्सेप्ट असतात त्या खूप चांगल्या कव्हर केलेल्या आहेत. आणि या 11वी-12वीच्या पुस्तकातली जी काही महत्त्वाची प्रकरणं असेल म्हणजे लोकसंख्या असेल, दारिद्र्य असेल, बेरोजगारी असेल किंवा शाश्वत विकास असेल, अशी जी काही प्रकरणं 11वी-12वीच्या पुस्तकातले ती तुम्हाला पक्की करावी लागतील की या पुस्तकांच्या माध्यमातून तुमचा इकॉनॉमीचा बेस तयार होईल. आणि हा बेस तयार झाल्यानंतर म्हणजे बघा, इकॉनॉमीचा अभ्यास
करत असताना पण अगदी बेस जर बोलायचं म्हटलं तर 11वी आणि 12वीच्या पुस्तकातला सिलेक्टिव्ह जो पार्ट असेल तो तुम्हाला वाचेल. त्याच्यानंतर जी पुढची जी काही स्टेज असेल ते म्हणजे तुम्हाला रंजन कोळवे सरांचं जे काही भारतीय अर्थव्यवस्था पुस्तक आहे ते व्यवस्थित वाचावं लागेल. बघा हे अगदी बेसिक पुस्तक आहे, त्यातनं तुम्हाला अगदी सोप्या भाषेत इकॉनॉमिक्स काय असतं ते कळून जाईल. म्हणजे हे क्रमिक पुस्तकातलं 11वी-12वीतलं तुम्ही जर सिलेक्टिव्ह प्रकरणं वाचली, रंजन कोळंबे सरांचं जर पुस्तक वाचलं तर इकॉनॉमी काय असते हे तुम्हाला अगदी बेसिक भाषेत कळून जाईल. आता प्रश्न असा पडतो की आयोगाचे प्रश्न टॅकल करण्यासारखं जर इकॉनॉमिक्स आम्हाला समजायचं असेल तर किरण देसले सरांची जी काही पुस्तकं आहेत तर ती सुद्धा तुम्हाला अभ्यासावी लागतील. बघा अलीकडचे राज्यसेवा पूर्व परीक्षेचे काही पेपर बघितले तर इकॉनॉमीचं त्यांचं जे काही पार्ट 2 आहे किंवा भारतीय अर्थव्यवस्था किंवा स्पर्धा परीक्षा अर्थशास्त्र भाग 2 जे आहे किरण देसले सरांचं, याच्यातून खूप सारे प्रश्न यायला लागलेत किंवा त्यांनी तसं ते पुस्तक तयार केलेलं आहे आणि त्याच्यावरती आधारित खूप सारे प्रश्न येतात. त्यामुळे तुम्हाला राज्यसेवा पूर्व परीक्षा जर करायची असेल तर पार्ट 2 मधलं लोकसंख्या असेल, दारिद्र्य असेल किंवा बेरोजगार असेल किंवा सामाजिक क्षेत्रातले विविध धोरणं असतील याच्यावरती तुम्हाला खूप व्यवस्थितपणे पार्ट 2 मध्ये अभ्यास करायला लागेल. आणि इतर जे काही उर्वरित विषय आहेत ते पार्ट 1 मध्ये आहेत आणि तसेच तेच विषय हे रंजन कोळंबे सरांच्या मध्ये आहेत. पण मला इथे एवढंच म्हणायचं आहे की रंजन कोळंबे सरांचं पुस्तक आणि पार्ट 1 जवळपास साधर्म्य आहे किंवा जवळपास दोन्हीकडे मुद्दे समान आहेत आणि उरलेले एक्स्ट्रा मुद्दे जे पार्ट 2 मध्ये, म्हणजे तुम्ही ही 3 पुस्तकं एकत्रितपणे एक कंबाईन किंवा मर्ज करून जर अभ्यासली तर तुम्हाला याच्या व्यतिरिक्त इकॉनॉमीचं काहीही अभ्यासण्याची गरज नाही. बरेच जण म्हणतात की रमेश सिंग यांचं पुस्तक वाचा. पुस्तक उत्कृष्ट आहे, ते युपीएससी कमिशनला कामाला येतं आणि त्याच्यामध्ये खूप सारी माहिती डिस्क्रिप्टिव्ह आहे आणि एमपीएससी कमिशन डिस्क्रिप्टिव्ह विचारत नाही तर ऑब्जेक्टिव्ह विचारतं. आणि ऑब्जेक्टिव्हच्या दृष्टीनं ह्या 3 पुस्तकांचा जर व्यवस्थित अभ्यास केला तर राज्यसेवा पूर्व परीक्षा असेल, मुख्य असेल किंवा इंटरव्ह्यू, या तिन्ही टप्प्यावरती तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो. मात्र ही पुस्तकं अभ्यासताना एक थोडीशी काळजी घ्या, या पुस्तकाची लेटेस्ट अपडेट जी असेल ती घ्या. आणि काय होतं इकॉनॉमिक्सला खूप साऱ्या योजना किंवा खूप सारी माहिती चेंज होत असते, त्यामुळे लेटेस्ट अलीकडची जी काही अपडेट असेल ते तुम्ही घ्या. आणि इकॉनॉमीच्या अभ्यासासाठी दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा की तुम्ही तुमचं रोजचं जे काही वर्तमानपत्र वाचता त्याच्यामध्ये जे काही अर्थशास्त्राच्या वेगवेगळ्या न्यूज असतात त्या सुद्धा तुम्ही व्यवस्थितपणे कव्हर करू शकता. ठीक आहे. पुढचा आपला विषय तो म्हणजे सामान्य विज्ञान. बघा शब्दाचा अर्थ आहे सामान्य विज्ञान, पण लक्षात ठेवा इथं जरी सामान्य विज्ञान दिसत असला तर एमपीएससी कमिशनचे जे काही वेगवेगळे क्वेश्चन पेपर जर बघितले तर त्यातले प्रश्न थोडेसे हार्ड असतात. हार्ड असतात याचा अर्थ अवघड नसतात, थोडेसे जड असतात. याचा अर्थ काय की हे प्रश्न जरी सामान्य विज्ञानातल्या बेसिक संकल्पना जर तुम्ही व्यवस्थित जर केल्या असल्या तर तुम्हाला नक्कीच ते प्रश्न सुटतील. तर यासाठी आम्हाला काय केलं पाहिजे, जे सायन्स बॅकग्राऊंडचे आहेत त्यांना सायन्स बेसिक चांगलं असतं किंवा जे नॉन सायन्स बॅकग्राऊंडचे आहेत त्यांचं सायन्स जे असतं ते बेसिक जे सायन्स अजिबात नसतं. मग अशा म्हणजे सायन्स बॅकग्राऊंडचे असते त्यांनाही आणि ज्यांचं सायन्स बॅकग्राऊंड नाही त्यांनीही ह्या दोघ्याही विद्यार्थ्यांनी प्रामुख्याने 5वी ते 10वी पर्यंतची जी काही महाराष्ट्र स्टेट बोर्डाची जी काही पुस्तकं आहेत तर ती तुम्हाला व्यवस्थितपणे वाचावी लागतील. कारण अलीकडच्या राज्यसेवा पूर्व परीक्षेचा जर आम्ही आढावा घेतला किंवा अभ्यास केला तर खूप सारे प्रश्न म्हणजे जवळपास 50 ते 60% क्वेश्चन हे प्रामुख्यानं क्रमिक पुस्तकावरती डिपेंड असतात. म्हणजे जवळपास जे विज्ञानाचे प्रश्न येतील, म्हणजे बघा अलीकडं विज्ञानावरती सुद्धा खूप सारे प्रश्न यायला जवळपास 20 ते 25 प्रश्न काही एक्झाममध्ये आढळले आहेत, म्हणजे काही वर्षांच्या राज्यसेवेमध्ये. म्हणजे आपण ॲव्हरेज जर पकडलं तर 15 ते 20च्या दरम्यान सायन्सवरती प्रश्न येतात. आणि याच्यामध्ये जर तुम्ही क्रमिक पुस्तकं अगदी 10वी पर्यंतची अगदी व्यवस्थित म्हणजे केअरफुली जर केली, म्हणजे फक्त वाचन नाही करायचं, समजून घ्यायचं, आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका बघायचे, त्यातले विज्ञानचे प्रश्न समजून घ्यायचे, त्यानुसार जर तुम्ही अभ्यासली तर या 15 ते 20 प्रश्नांच्या पैकी जवळपास 10 ते 13 प्रश्न हे तुमच्या क्रमिक वरती बरोबर येऊ शकता. याची खात्री जर करायची असेल तर क्रमिक पुस्तक केअरफुली अभ्यासा आणि जुन्या प्रश्नपत्रिका बघा, खूप सारी उत्तरं तुम्हाला क्रमिक पुस्तकामध्ये डायरेक्ट काही इनडायरेक्ट सापडतील. तर तुम्हाला सुरुवातीला क्रमिक पुस्तक जर तुम्ही व्यवस्थितपणे केला तर खूप सारा चांगला बेस ह्या सायन्सचा तुमचा होऊ शकतो. म्हणजे सायन्समध्ये तुम्हाला पीएचडी करायची नाही, परंतु सायन्स बेसिक जे काय असतं ते तुम्हाला समजून घ्यावं लागेल. तर या क्रमिक पुस्तकातून जवळपास तुमचं 50 ते 60% जो काही आपण पार्ट म्हणतो तो क्रमिक पुस्तकांना कव्हर होतो आणि उरलेला जो काही 30-40% जो पार्ट आहे त्यासाठी तुम्हाला संदर्भ पुस्तक वाचावे लागतील. मार्केटमध्ये खूप सारी संदर्भ पुस्तक आहेत, त्याच्यामध्ये मी इथे जस्ट डेमोसाठी बोललोय. जयदीप पाटील सरांचं असेल संपूर्ण विज्ञान आणि डॉक्टर सचिन भस्के सरांचं असेल सामान्य विज्ञान. तर तुम्ही यापैकी यातलं कोणतंही एक पुस्तक रेफर करू शकता. दोन्ही केली तर उगाच रिपिटेशन जास्त होईल, त्यापेक्षा तुम्ही यातलं कुठलंही तुम्हाला जे योग्य वाटेल, सुटेबल वाटेल त्यातलं कोणतंही एक पुस्तक तुम्ही करू शकता. म्हणजे तुमचं हे 60% 50 ते 60% झालं तर जवळपास 30 ते 40% याच्यामध्ये कव्हर होईल. म्हणजे प्रामुख्याने जर बोलायचं म्हटलं तर 90 ते 100% तुमचा जो विज्ञान आहे तो प्रामुख्याने क्रमिक पुस्तकं आणि जयदीप पाटील सरांचं किंवा जे काही
सचिन भस्के सरांचं पुस्तक आहे, ह्यातनं तुमचं सामान्य विज्ञान अगदी व्यवस्थितपणे कव्हर होऊ शकतं. पुढचा आपला विषय तो म्हणजे महत्वाचा की जॉग्राफी. बघा, जॉग्राफीच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर राज्यसेवा पूर्व परीक्षेचा विचार करत असता जवळपास एकूण 15 प्रश्न येतात. आम्ही ॲव्हरेज बोलतोय, कधी 12 होतील, कधी 17-18 होतील, पण ॲव्हरेज 15 प्रश्न येतात. आणि या 15 प्रश्नांचं जर आपण विभाजन जर करायचं म्हटलं तर प्रामुख्यानं भूगोलाच्यातल्या जे काही महत्त्वाच्या संकल्पना असतात किंवा जॉग्राफीतल्या काही बेसिक संकल्पना असतात त्याच्यावरती खूप सारे प्रश्न येतात. म्हणजे 15 पैकी जवळपास एक 8 प्रश्न म्हणजे 5 ते 8 प्रश्न हे प्रामुख्याने बेसिक कन्सेप्ट वरती येतात. त्याच्यानंतर 3 ते 4 प्रश्न हे प्रामुख्याने इंडियाच्या जॉग्राफीवरती किंवा भारताच्या जॉग्राफीवरती येतात. आणि खूप कमी प्रमाणात प्रश्न 2 ते 3 प्रश्न किंवा काही वेळेला एकच प्रश्न आलेला 2 ते 3 जे प्रश्न आहेत ते महाराष्ट्राच्या जॉग्राफीवरती येतात. पण याचा अर्थ असा नाही की प्रत्येक वेळी 2 ते 3 येतील, एखाद्या वेळी जास्त पण येऊ शकतील. तर आम्हाला अभ्यास करत असताना प्रामुख्यानं जॉग्राफीची रिलेटेड ज्या बेसिक संकल्पना आहेत त्या सुद्धा तुम्हाला व्यवस्थित कराव्या लागतील. त्याच्यानंतर भारताची जॉग्राफी बघायला लागेल आणि शेवटीला महाराष्ट्राची. लक्षात ठेवा, इथं जरी महाराष्ट्राच्या जॉग्राफीत खूप सारे प्रश्न येत नसले तर तुम्ही जर महाराष्ट्राचा इथं जरी अभ्यास व्यवस्थित केला तर तो वाया जाणार नाही, तुम्हाला राज्यसेवा मुख्यमध्ये कामाला येणार आहे. पण लक्षात एक स्ट्रॅटेजी म्हणून लक्षात ठेवा की बेसिक जे जॉग्राफीशी रिलेटेड जे काही भूकंप असेल, दरी असेल किंवा वाऱ्यांचे वेगवेगळे प्रकार असतील, खडकांचे वेगवेगळे प्रकार असतील, तर अशा ज्या काही बेसिक संकल्पना असतात याच्यावरती खूप सारे प्रश्न येतात. किंवा पर्जन्यमान जे नेमकं कसं तयार होतं, असे खूप बेसिक संकल्पना त्याच्यावरती खूप सारे प्रश्न येतात. तर याच्या संदर्भात जवळपास 5 ते 8 प्रश्न येतात. त्यासाठी तुम्हाला प्रामुख्यानं 5वी ते 12वीची जी काही क्रमिक पुस्तकं आहेत ती खूप व्यवस्थित करावी लागतील. म्हणजे खूप सारे प्रश्न इथंच कव्हर होतात. म्हणजे बरेचसे विद्यार्थी खूप सारे रेफरन्स पुस्तक वाचतात, त्यातूनही प्रश्न सुटतात, नाही असं नाही. पण इथं 5वी ते 12वीची जर खूप चांगली क्रमिक पुस्तक केली तर तुमच्या इथंच बरेचसे प्रश्न सुटून जातील. त्यासाठी तुम्ही बघा, म्हणजे जॉग्राफीच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर जवळपास 70% जो अभ्यास आहे पूर्व परीक्षेचा हा तुमचा 5वी ते 12वीच्या पुस्तकातनं तयार होतो. म्हणजे मी म्हणतोय म्हणून विश्वास ठेवू नका. तुम्ही काय करा, समजा 2018 असेल किंवा 2017 असेल तर याच्या क्वेश्चन पेपर घ्या आणि यातले बरेचसे क्वेश्चन काढा आणि क्रमिक पुस्तकं बघा, ते टॅली करून बघा. क्रमिक पुस्तकामध्ये खूप सारे प्रश्न सापडत आहेत आणि भविष्यात पण सापडतील. त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा क्रमिक पुस्तक आहे ही व्यवस्थित करावी लागेल. यातून तुमचा जॉग्राफीचा जो काही बेस असेल तो पक्का होईल. त्याच्यानंतर भारताच्या भूगोलासाठी रंजन कोळंबे सरांचं पुस्तक चांगलं आहे, सौदी सरांचं पण चांगलं आहे. ह्या दोन्हीपैकी एक कुठलं पण घेऊ शकता. म्हणजे दोन्ही वाचली पाहिजे असं नाही, पण यातलं दोन्हीपैकी एक तुम्हाला जे योग्य सुटेबल वाटेल ते घेऊ शकता. आणि त्याच्यानंतर जो महाराष्ट्राच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर ते सौदी सरांचं पण आहे, दीपस्तंभ प्रकाशनाचं पण एक पुस्तक आहे आणि विठ्ठल पुंगळे सरांचं पण एक पुस्तक आहे. तर म्हणजे इकडे लक्षात ठेवा की अगदी बेसिकसाठी क्रमिक पुस्तक वाचा. भारताच्या भूगोलासाठी रंजन कोळंबे किंवा सौदी सरांचं भूगोल आहे याच्यापैकी एक घ्या. आणि महाराष्ट्रासाठी सुद्धा सौदी सरांचं आहे, दीपस्तंभचं आणि विठ्ठल पुंगळे सरांचं पुस्तक आहे. ह्या तिन्हीपैकी तुम्ही एक घेऊ शकता किंवा 2 पण घेऊ शकता, तुम्हाला जसं सुटेबल वाटेल तसं. तर एवढी जर तुम्ही व्यवस्थितपणे अभ्यास केली तर तुमचा जॉग्राफी सुद्धा उत्कृष्ट अभ्यास होऊ शकतो. त्यानंतर पुढचा विषय तो म्हणजे इतिहास. आता इतिहासाच्या बाबतीत जर सोप्या शब्दात जर बोलायचं म्हटलं तर या विषयातून आउटपुट तुम्हाला खूप कमी मिळतं. आउटपुट कमी मिळतं म्हणजे काय की या विषयाला जे रेफरन्स मटेरियल आहे ते खूप सारं आहे आणि नेमके प्रश्न कसे येतील हेही तुम्हाला कळत नाही. तर यासाठी आपल्याला याच्यामध्ये काय करायचं आहे, एक बेसिक किंवा मिनिमम मार्क्स मिळले पाहिजे. म्हणजे इतिहासावर जर बोलायचं म्हटलं समजा 15 प्रश्न येतात तर याच्यामध्ये एक 10 ते 12 प्रश्न आमचे सुटले पाहिजेत. तर त्यासाठी आम्हाला स्ट्रॅटेजी काय करता येते तर ती सुद्धा आपल्याला व्यवस्थित बघावी लागेल. तर बघा, इतिहास हा राज्यसेवेला प्रामुख्याने 3 पार्टमध्ये विभागला जातो. एक असेल एन्शंट किंवा प्राचीन इतिहास असेल, दुसरा असेल मध्ययुगीन इतिहास असेल आणि तिसरा असेल आधुनिक इतिहास. तर या आधुनिकमध्ये परत 2 पार्ट पडतात की भारताचा आणि महाराष्ट्राचा. म्हणजे आधुनिक भारताचा इतिहास आणि आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास. आणि त्याच्यानंतर प्राचीन आणि मध्ययुगीन असं जो एकूण 3 पार्टमध्ये जो काही इतिहास विभागलेला आहे. तर प्रामुख्याने जर बोलायचं म्हटलं तर 2 ते 4 प्रश्न किंवा मॅक्झिमम 5 होतील. 2 ते 4 प्रश्न प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहासावरती येतात आणि जवळपास 10 ते 11 प्रश्न हे प्रामुख्याने आधुनिक इतिहासावरती येतात. त्यामुळे जर तुम्हाला आउटपुटच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर आधुनिक भारताचा इतिहास आहे त्याच्यामध्ये जर बोलायचं म्हटलं प्रॉपर तर आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास हा व्यवस्थित करावा लागेल की याच्या माध्यमातून तुम्हाला अधिक अधिक चांगले मार्क्स मिळून जातील. याचा अर्थ असा नाही की प्राचीन मध्ययुगीन इतिहास स्किप करायचा. तर यासाठी सुद्धा जे काही क्रमिकची पुस्तकं आहेत 6वी 7वी 8वीच्या पुस्तकामध्ये क्रमिकच्या पुस्तकामध्ये प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा जो काही इतिहास दिलेला आहे तो सुद्धा तुम्ही बघू शकता. त्याच्याबरोबरच सागर प्रकाशनात सुद्धा प्राचीन भारताचा इतिहास आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास अशी सागर पब्लिकेशनची पुस्तकं आहेत ती सुद्धा तुम्ही बघू शकता. पण लक्षात ठेवा, क्रमिकची जी काय प्राचीन आणि मध्ययुगीनची इतिहास आहे ती तुम्ही 100% बघा आणि आधुनिकवरती जरा जास्त फोकस करा. आणि आधुनिक भारताचा जर इतिहास किंवा महाराष्ट्राचा तुम्हाला व्यवस्थित अभ्यासाचा असेल त्यासाठी एक बेसिक पुस्तक आहे बघा. मार्केटमध्ये खूप सारी पुस्तकं आहेत, मी जस्ट तुम्हाला एक पुस्तक सजेस्ट करतोय ते म्हणजे डॉक्टर जयसिंगराव पवार यांचं
तर जयसिंगराव पवार यांचं हे पुस्तक आहे आधुनिक भारताचा इतिहास. अगदी खूप सोपं आहे, म्हणजे ज्यांचा इतिहास बॅकग्राऊंड नाही त्यांनाही या आधुनिक भारताचा इतिहास काय तो तुम्हाला व्यवस्थित कळून जाईल. हे बघा असं तुम्हाला पुस्तक इथे आढळेल. तर हे तुम्ही सुरुवातीला वाचाल, म्हणजे बेसिक इतिहासाच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर अगदी क्रमिक पक्क करून घ्या. त्याच्यानंतर की जयसिंगराव पवार सरांचं जे काही पुस्तक आहे आधुनिक भारताचा इतिहास ते व्यवस्थित बघा. आणि त्याच्यानंतर ऍडव्हान्स जे काय आपण बोलतो आधुनिक भारताच्या बाबतीतलं ते म्हणजे ग्रोवर व बेल्लेकर यांचं पुस्तक आहे. तर सुरुवातीला हे घेऊ नका, खूप मोठं पुस्तक आहे, तुम्ही याच्यामध्ये जास्त जंबल होण्याची दाट शक्यता असते. तर सुरुवातीला याच्यातून बेसिक कळून घ्या, त्याच्यानंतर या पुस्तकाकडे बघा. तर बघा याच्या माध्यमातून प्रामुख्याने आधुनिक भारताचा इतिहास तुमचा कव्हर होईल. आणि जर स्पेसिफिक महाराष्ट्राच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर कठारे सरांचं पण पुस्तक आहे, खूप सारी पुस्तकं आहेत. आणि महत्वाचं की आधुनिक जर महाराष्ट्राचा इतिहास करायचा असेल तर 11वी स्टेट बोर्डाचं खूप चांगलं पुस्तक आहे. त्याच्याबरोबर तुम्हाला 11वी स्टेट बोर्डाचं पुस्तक हे बेसिक असेल आधुनिक महाराष्ट्रासाठी. आणि त्याच्याबरोबर गाठाळ सरांचं पुस्तक उत्कृष्ट आहे. तर गाठाळ सरांचं पुस्तक हे तुम्हाला कंपल्सरी बघावं लागेल, कारण याच्यावरती खूप सारे प्रश्न येतात. म्हणजे इथे बेसिक जर बोलायचं म्हटलं तर तुम्ही क्रमिक पुस्तक इतिहासासाठी व्यवस्थित करा. त्याच्यानंतर जयसिंगराव पवार सरांचं आणि ग्रोवर यांचं बघा. म्हणजे हे एकंदरीतपणे जर बोलायचं म्हटलं तर आधुनिक भारतासाठी आणि आधुनिक महाराष्ट्रासाठी जर बोलायचं म्हटलं तर हे प्रामुख्याने गाठाळ सरांचं पुस्तक आहे. तर लक्षात ठेवा इतिहासामध्ये जे मध्ययुग आणि प्राचीन जे तुम्हाला क्रमिक मध्ये आढळेल त्याच्यातलं मात्र काही विसरता का म्हणे ते पक्क करा, आणि त्याच्यावरती खूप सारे प्रश्न सुटतील. आणि त्याच्यानंतर जर वेळ भेटला तर के सागर प्रकाशनाने सुद्धा प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास ही सुद्धा पुस्तकं बघू शकता. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे खूप महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे पर्यावरण असेल. तर बघा हा पर्यावरण हा विषय अलीकडे ऍड झालेला आहे. तर पर्यावरणाच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर आज 2000 जवळपास 20 साल सुरू आहे आणि आज पर्यावरणाचे प्रश्न खूप मोठे गंभीर होत चाललेले आहे. म्हणजे बघा 5 जून हा जागतिक पर्यावरण दिवस नुसता साजरा केला जातो, मात्र पर्यावरणाच्या शाश्वतीसाठी आम्ही काय प्रयत्न करतो का, तर हा खूप मोठा प्रश्न तयार झालेला आहे. त्यामुळे पर्यावरणाशी रिलेटेड भविष्यात तुम्ही अधिकारी होणार आहात आणि अधिकारी होत असताना शासनाचे जे काही विविध कायदे असतात किंवा शासनाचे विविध धोरणं असतात ते राबवत असताना तुम्ही अधिकारी या नात्यानं पर्यावरणाची कितपत काळजी घेऊ शकतात किंवा एक सुजाण नागरिक म्हणून पर्यावरणाच्या बाबतीत कोणते निर्णय घेऊ शकतात हे अभ्यासासाठी पर्यावरण हा विषय एमपीएससी कमिशननं राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये आणि विविध टप्प्यावरती विचारला जातो. तर लक्षात ठेवा पर्यावरणाचा जर व्यवस्थितपणे अभ्यास करायचा असेल तर ज्यावेळी तुम्ही 5वी ते साधारण 10वी पर्यंतची जी सायन्सची पुस्तकं अभ्यासता किंवा विज्ञानाचे अभ्यासता त्याच्यामध्ये काही पर्यावरणाचा रेफरन्स येऊन जातो, डायरेक्ट येत नाही पण इनडायरेक्ट येतो. तर बघा इथं बेसिक तुमचं पर्यावरण म्हणजे काय कळून जाईल. त्याच्यानंतर पुढचं जे बेसिकच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहिती पण नसतं की आपल्या स्टेट बोर्डाचा 11वी आणि 12वी ही 2 वर्ष आहेत. तर याच्यामध्ये जो काही पर्यावरण विषय आहे त्यासाठी स्टेट बोर्डाची वेगळी 2 पुस्तकं आहेत बघा, ही त्या इमेजमध्ये तुम्हाला दिसू शकतात. तर ही पुस्तकं तुम्ही पक्की करा, याच्या माध्यमातून जो पर्यावरण जो आहे तो बेसिक तुम्हाला कळून जाईल. आणि लक्षात ठेवा पर्यावरणाचे प्रश्न हे प्रामुख्याने करंटवरती आधारित असतात, त्यामुळे रोजचा लोकसत्ता वाचत असताना पर्यावरणाशी रिलेटेड विविध मुद्दे आहेत ते सुद्धा तुम्हाला व्यवस्थित करावे लागतील. म्हणजे बघा तुम्हाला 11-12चं पर्यावरण वाचावं लागेल, त्याच्याबरोबर रोजचे जे काही न्यूजपेपरमध्ये पर्यावरणाची रिलेटेड न्यूज आहेत त्या बघाव्या लागतील. आणि ऍडव्हान्समध्ये जर बोलायचं म्हटलं तर डॉक्टर तुषार घोरपडे सरांचं पर्यावरण व परिस्थितिकी नावाचं जे काही पुस्तक आहे युनिक प्रकाशनानं प्रकाशित केलेलं आहे, इथे या इमेजमध्ये बघू शकता. तर हे तुम्ही ऍडव्हान्स लेवलला वाचू शकता. म्हणजे बघा पहिल्यांदा क्रमिक पुस्तक असेल, महत्वाचं न्यूजपेपरमधलं रिडिंग असेल आणि त्यानंतर तुषार घोरपडे सरांचं पुस्तक असेल. याचा जर व्यवस्थितपणे अभ्यास केला तर तुमचा पर्यावरण सुद्धा विषय खूप चांगला कव्हर होऊ शकतो. तर ठीक आहे, आजच्या लेक्चरमध्ये आपण जे काही विविध विषय आहेत एकूण 7 मुद्दे आहेत, तर 7 मुद्द्याला अनुसरून कोणकोणती पुस्तकं वाचायची, नेमकी कोणत्या क्रमानं वाचायची याचा व्यवस्थितपणे अभ्यास केला. तर आजचं लेक्चर जर आवडलं तर लाईक करा, नाही आवडलं तर डिसलाईक करा. आणि मात्र कमेंट बॉक्समध्ये लिहा की का डिसलाईक केलं. आणि आजचं जे लेक्चर जे कोण विद्यार्थी पहिल्यांदा बघत आहे त्यांच्या माहितीसाठी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्टडीज एमपीएससी यूपीएससी या चॅनलच्या माध्यमातून राज्यसेवा असेल किंवा इतर वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेसाठी जे वेगवेगळे विषय आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने अर्थशास्त्र असेल किंवा इतर वेगवेगळे विषय असतील तर यांचं सखोल मार्गदर्शन लेक्चर सिरीजच्या माध्यमातून सुरू केलेलं आहे. तर ते तुम्ही सुद्धा बघू शकता आणि तुमच्यासारखे जे काही होतकरू विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत सुद्धा पाठवू शकता. आज एवढंच सांगतो आणि आज थांबतो. पुढच्या नवीन लेक्चरमध्ये भेटू. धन्यवाद.